नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीटीटी 2026 चा फॉर्म भरत असताना सेंटर तर विचारलं जात नाहीये. त्यांनी त्यांचं नोटिफिकेशन जर बघितलं, ज्याला आपण बुलेटिन 2026 म्हणतोय, त्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे तुम्हाला आम्ही 4 ऑप्शन देणार आहोत सेंटरचे. त्यापैकी तुम्हाला पहिला प्रेफरन्स असा द्यायचा आहे जो की तुमच्या जवळपासचा असेल. त्यानुसार पहिल्या प्रेफरन्सला जर जागा नसेल व्हॅकंट तर आम्ही दुसरा प्रेफरन्स तुमचा विचारात घेऊ. अशा पद्धतीने त्यांनी बुलेटिनमध्ये एक्झाम सेंटर बद्दल डिटेल माहिती दिलेली आहे. ते असल्या कारणाने आम्ही फॉर्म भरत होतो, म्हणजे बरेचसे विद्यार्थी फॉर्म भरत असताना मात्र एक्झाम सेंटर विचारलंच जात नाहीये. मग ही किती मोठी तफावत आहे. तुम्ही लिखित स्वरूपात सांगता की एक्झाम सेंटर तुम्ही असे चॉईस करा आणि मात्र जेव्हा अप्लाय करतो आपण तेव्हा मात्र एक्झाम सेंटर दिसतच नाहीये. सो बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडले. हे प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी एक नोटीस काढली. त्या नोटीसमध्ये सांगितलंय की एक्झाम सेंटर आम्ही तुम्हाला देणार नाही. मग नेमकं काय सांगितलं त्यांनी थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया आणि महाराष्ट्रामध्ये एक्झाम सेंटर कुठे कुठे आहेत ते पण थोडक्यात समजून घेऊया. कदाचित तुम्ही जर रत्नागिरीमधून फॉर्म भरत असाल तर तुम्हाला एक्झाम सेंटर कदाचित गडचिरोली भंडारा पण येऊ शकतं आणि कदाचित तुमची एक्झाम तुम्ही जर नंदुरबारचे असाल तर तुम्हाला एक्झाम सेंटर नांदेड सुद्धा येऊ शकतं. सो एक्झाम सेंटर नेमके कोणते ते पण आम्ही समजून घेऊया. मी तुम्हाला जिल्हा बोललो पण हे जिल्हे नाहीये. कोणते जिल्हे नेमके? 7 जिल्हे फक्त आहेत. 7च सेंटर आहेत. त्यापैकीच तुम्हाला एक सेंटर अलोकेट करण्यात येणार आहे. सो थोडक्यात बघूया आपण. बिफोर दॅट तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला सीटीटी 2026 साठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे आणि रेकॉर्डेड बॅच पण अवेलेबल आहे. दोन्ही बॅच मधला फरक काय आहे तर एक मेजर फरक आहे की रेकॉर्डेड बॅच मध्ये तुम्हाला हवं तेव्हा जाऊन हवा तो विषय हवा तो टॉपिक जाऊन बघता येईल लेक्चर. मात्र इथे तुम्हाला लाईव्ह लेक्चर असणार आहे. कालपासून बॅच चालू झालेली आहे आणि दररोज तुमच्या ॲपवरती जे लाईव्ह लेक्चर होईल ते तुम्हाला रेकॉर्ड स्वरूपात बघायला मिळणार आहे. बाकी रेकॉर्ड झाल्यानंतर तुम्हाला हवं तितक्या वेळेस स्पीडनी स्लो करून स्टॉप करून तुम्ही बघू शकता. त्याला काही लिमिट नाही, तुमच्या वेळेत बघू शकता. नंतर कॉमन काय आहे दोघांमध्ये? फॅकल्टी सेम आहे, पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे, टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन अवेलेबल आहे. हे सगळं तुम्हाला ह्या दोन्ही बॅचमध्ये अवेलेबल आहे. दोन्ही बॅच तुम्हाला 1599 इन्क्लुडिंग जीएसटी आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थ्यांनी इग्नाइट अकॅडमीचा यापूर्वी कोर्स घेतला असेल जसं की टीईटी, टेट, सीटीटी आणि केंद्र प्रमुख, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना या बॅचवर 50% ऑफ आहे. तुम्ही ज्या मोबाईलने ह्या बॅच घेतल्या होत्या त्याच नंबरवरनं तुम्ही आता 50% ऑफ ह्या बॅचसाठी घेऊ शकतात. ओके, चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो आता. सीटीटी फॉर्म भरताना काय विचारतात तर फॉर्म भरताना एक्झाम सेंटर विचारलं जात नाही. मात्र बुलेटिनमध्ये सांगितलेलं आहे आम्ही एक्झाम सेंटर देतोय. महाराष्ट्रामध्ये 7च सेंटर आहे. कोणकोणते आहेत 7 सेंटर? त्यांचे कोड इथे दिलेले बघा. कोड, स्टेट आणि सिटी जर बघितल्या तर एक आहे अमरावती, एक आहे संभाजीनगर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे आणि सोलापूर. हे 7च सेंटर आहेत. आता मला सांगा एखादा विद्यार्थी जर रत्नागिरीचा असेल तर त्याला सोलापूर, पुण्याला देऊ शकतात का? एखादा विद्यार्थी जर नंदुरबारचा असेल तर नाशिक देऊ शकतात का? एखादा विद्यार्थी जर मुंबईचा असेल, मुंबईचा तर मुंबईला आहेच, एखादा विद्यार्थी इकडे गडचिरोली, चंद्रपूरचा असेल तर त्याला नागपूर मिळेल का? आता जवळचे सेंटर देतील का हा एक प्रश्न आहे. नाहीतर होतं काय, फॉर्म भरायला 1000 रुपये आणि ट्रान्सपोर्टेशनसाठी 2000 रुपये लागू शकतात. का? कारण सकाळी 9:30 वाजता तुमचा पेपर आहे, 9:30 वाजता पोहोचायचंय सकाळी. त्यातली त्यात त्याला अगोदर 1 तास अगोदर पोहोचा असंही सांगतात. नाही वेळेवर पोहोचता तर तुम्ही एक्झाम सेंटरच्या आत पण घेत नाही. मग मला सांगा एखाद्या विद्यार्थ्याला तो राहतो चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये आणि त्याला नागपूर सेंटर दिलं तर सकाळी किती लवकर जाणं गरजेचं आहे. त्याला चुकून जर नागपूर आलं नाही आणि त्याला चुकून जर पुणे दिलं तर त्याला 1 दिवस आधी कामाला यावं लागेल. म्हणजे रॅन्डम ते देणार आहेत. मग असं जर घडलं तर ह्या विद्यार्थ्याला किती खर्च येणार आहे. आणि हे विद्यार्थी गेले कित्येक वर्षापासून ह्या सगळ्या एक्झामची वाट बघतात, अभ्यास करतात. अभ्यासासाठी लागणार स्टडी मटेरियल, रेसिडेन्शियल, त्यानंतर क्लासेस, मार्गदर्शन यासाठी कितीतरी पैसा त्यांनी ओतलेला आहे. त्यात अजून असा हा गोंधळ आहे. बघा त्यांनी काय सांगितलंय 7 सेंटरला त्यांनी नोटीस दिली बघा. 28 नोव्हेंबर 2025 ची नोटीस आहे. सीटीटी कडनं ही नोटीस आलेली आहे. नोटीसमध्ये सांगितलंय त्यांनी, महत्वाचा मुद्दा तर इथे आहे, द ऑनलाईन ऍप्लिकेशन प्रोसेस फॉर द 21st एडिशन ऑफ सीटीटी. म्हणजे ही सीटीटी जी होते ना, किती नंबरची होते? 21 नंबरची सीटीटी आहे आणि आपली महाराष्ट्रातली टीटी किती नंबरची? 9 नंबरची. किती मोठा फरक आहे बघा. 21 नंबरची सीटीटी एक्झामिनेशन हॅज बीन स्टार्टेड फ्रॉम 27 नोव्हेंबर पासून चालू झाली आहे ऑनलाईन फॉर्म. तर 18 डिसेंबर पर्यंत फॉर्म भरायचा आहे. बरोबर आहे. तर कॅन्डिडेट आर ॲडवाइज टू कम्प्लीट द ऑनलाईन ॲप्लिकेशन ॲज अर्ली ॲज पॉसिबल विदाउट वेटिंग द लास्ट डेट. लास्ट डेटची वाट बघू नका, नंतर गडबड होते, बरीच गडबड झाल्याने हँग पण होते, लक्षात घ्या. फर्दर इट इज इन्फॉर्म टू ऑल ॲप्लिकंट्स दॅट
that there is no provision to select examination city in the online application portal. म्हणजे तुम्हाला एक्झामिनेशन सिटी सिलेक्ट करण्याचा ऑप्शन दिलेला नाही, स्पष्ट त्यांनी सांगितलंय. द कॅन्डिडेट हॅव to complete all the steps of their online application on the portal by filling relevant and correct details. Okay, आता महत्वाचा मुद्दा की the examination city to the applicants will be allotted by CBSE on random basis. बघा हा मुद्दा काय म्हटलं त्यांनी, random basis the request for change of allotted examination city for whatever reason shall not be accepted. म्हणजे ते रॅन्डमली देणार आहे तुम्हाला, तुम्ही कुठले आहेत हे पण नाही विचार करत आहे, रॅन्डमली बाबा आम्ही तुम्हाला रॅन्डमली देऊन टाकू, तुमच्या सिक्वेन्स बघून रॅन्डमली जागा आम्ही तुम्हाला सेंटर देऊन टाकू, तुमचा आम्ही नंतर विचार पण करणार नाही, तुम्ही एक्झाम सेंटर बदलले जरी म्हटलात तरी आम्ही देणार नाही. म्हणजे तुम्हाला जर आम्ही पुण्याला टाकलं गडचिरोलीच्या मुलाला तर यावं लागेल, तुम्हाला जर नंदुरबारचा मुलगा त्याला नागपूर टाकलं तर जावं लागेल, तुम्ही जर रत्नागिरीचे राहत असाल तुम्हाला संभाजीनगरला जावं लागेल, अशी ही कंडिशन आहे. सो रॅन्डमली देणार आहेत. आता याला किती विरोध करावा, काय करावा, एवढाच फक्त कमेंटमध्ये करावा तुम्ही. बाकी काय करणार हे सेंट्रलकडनं जाहिरात आहे, कितपत ते फोन सुद्धा उचलत नाहीये, त्यांना मेल केले तर मेलला रिप्लाय देत नाही सेंटरच्या बाबत. सो त्यांनी तर स्पष्ट सांगितलं आम्ही तुमचा विचार करणारच नाहीये. सो याच्यावरती काय आता बोलणार आपण. सो हे काय म्हणतो आपण अलिखित नियम आहे, हा अलिखित नियम आहे की तुम्ही असं नाही करायला पाहिजे. म्हणजे अलिखित नियम म्हणतो मी त्याला, की लिखित नाही तुम्ही सेंटर हेच द्या तेच द्या आम्हाला, पण तुम्ही हा थोडा विचार करायला पाहिजे. तुम्ही हा श्रीमंतांसाठी क्लास घेताय का, श्रीमंतांसाठी एक्झाम घेताय का, श्रीमंत विद्यार्थ्यांचीच निवड करायची शिक्षक म्हणून. इथे गरीब विद्यार्थ्याला पण परवडलं पाहिजे, त्याच्या खिशाला एवढी झळ परवडली पाहिजे. ते 2-2 हजार रुपये खर्च करून विद्यार्थ्याला पुण्याला जर यायचं म्हटलं सेंटरला तर किती अवघड आहे, एक दिवस आधी मुक्कामी यायचं किती अवघड आहे. ह्या सगळ्या गोष्टी बारीक सारीक आहे, याच्यावर चिडचिड प्रचंड होते. आता ही चिडचिड तुम्ही कमेंटमध्ये मला टाकू शकता. बाकी काय करणार इथे आंदोलन वगैरे सगळे तर ऑलरेडी करत आहे. आमच्यासारखेच काही असे शिक्षक आहेत की जे खरंच रस्त्यावर उतरून आंदोलन करतात, जसं की कांबळे सर आता नागपूर अधिवेशनामध्ये आंदोलन करणार आहे. त्यांच्याशी माझं बोलणं होत राहतं किंवा त्यांना मेसेज वगैरे होत राहतात, कधी कधी होत राहतात, दररोज होणार नाही, कधी कधी होत राहतात. मागे पण त्यांनी आंदोलन केलं, आम्ही त्यांना सपोर्ट केला होता. सो आत्ताही सपोर्ट त्यांच्यावर आहेच. ह्या अशा गोष्टी करण्यासाठी काही शिक्षक आहेत जे खरंच आम्ही जसं ऑनलाईन तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार, काही शिक्षक डायरेक्ट रस्त्यावर उतरतात. आमचा त्यांना आर्थिक सपोर्ट असतो, आम्ही त्यांचा पाठपुरावा पण करत असतो. कधी कधी आम्हाला तिथे जमणार नाहीये कारण आम्ही इथे तुम्हाला सांभाळतो, ते तिकडे ते सांभाळतात. सो अशाच पद्धतीने काही शिक्षक आहेत जे रस्त्यावर उतरतात. सो अशा गोष्टी घडत असतात. आता हे हिंदीमध्ये पण तुम्हाला मी दाखवून देतो. तेच हिंदीमध्ये त्यांनी सांगितलंय काय, परीक्षा शहर का आवंटन शब्द है, सीबीएसई द्वारा आवेदकों को यादृच्छिक आधार पर किया जाएगा. इथे हिंदी प्रॉपर समजणार नाही आपल्याला, इंग्लिश बरं आहे त्यापेक्षा, अशी कंडिशन तर यांची एकदम स्पष्ट भाषेत त्यांनी सांगितलेलं आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरती आता जास्त चर्चा न करता फॉर्म भरून टाका. कारण काय आता, आणि फॉर्म भरल्यानंतर तुम्ही तयारी पण जोरदार करा. तयारी करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस पण अवेलेबल आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे, रेकॉर्ड बॅचेस अवेलेबल आहे. दोन्ही बॅच खूप सुंदर आहे, टू द पॉईंट शिकवणारी टीम आमच्याकडे अवेलेबल आहे. एकदा डेमो लेक्चर युट्यूबवरती चालू आहे, बघून घ्या. सकाळी 6, 7, 8 संध्याकाळी 7, 8, 9 असे 6, 7, 8 असे 6 तास तुमचे लेक्चर युट्यूबवरती चालू आहे. एकदा बघून घ्या, आवडलं तर नक्की जॉईन करा. जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचा ॲप प्ले स्टोरवरून डाउनलोड करा किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक दिली आहे, लिंक डाउनलोड करून घ्या आणि परचेस करा हवी ती बॅच. काही अडचण तर ह्या नंबरला कॉल करा. ओके, सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सगळ्यांना शेअर करा आणि पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.